भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने सलग 9 वर्ष काम केल्याने भाजपकडून सर्वत्र आपल्या सरकारच्या कामकाजाचे प्रक्षेपण सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली। यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेश्मा शेख, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू शेख, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन मचाले, तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहित खैरे, शहर सरचिटणीस विजय नरके, माजी नगराध्यक्ष केशव लोखंडे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष रश्मी क्षीरसागर आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। तळेगावमधनं बेलवा मार्ग जातो, आमच्या तिकडे नदीच्या पलीकडे यायला किती दिवस लागतात ते बघा। हवेलीमध्ये जर तुम्ही विचार केला, काय आताचे विद्यमान आमदार उदाहरण देतात, काय उदाहरण देतात माहिती? पिंपरी सांडसचा पूल 11 महिन्यात केला, 12 महिन्यात केला, 100% अभिनंदन। आम्ही कधीच आम्हाला कोणाला नावं ठेवायचे नाही। आपण जर 12 महिने तो पूल चालू होता तर 12 महिन्यात लोकप्रतिनिधी पेपरवाल्यांनी बातमी दिली की आम्ही पाहतो अतिशय प्रशासनामध्ये हुशार असलेले कार्यसम्राट आहे, कसली विशेषण लावतात, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही दुःख अजिबात नाही। पण जर 12 महिन्यात तो जर नदीवरचा पूल ते कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतात तर त्याच्या पाठीमागून त्याच्या पुढं रस्ता लागतो, मग तो रस्ता चालू होतो, हे त्यांना समजण्या इतके विचार करू शकतात का? पूल झाला, पण पूल बाबूराव पाचंगे 2014ला पुन्हा आमदार झाले, त्यावेळेला तो रस्ता चालू झाला साहेब। 2009 ते 14 ज्यावेळेला बाप्पू आमदार होते त्यावेळेला त्यांनी तो पूल केला, पण पाचंगे साहेब पुन्हा आमदार झाले, त्याच्यानंतर तो रस्ता चालू झाला, पुढची जागा ऍक्विजिशन केली, मागच्या जागेचा प्रश्न। दादा, आजची पत्रकार परिषद आपण शिरूर या ठिकाणी घेतली, तर आज 9 वर्ष तुमचं सरकारला होतंय, काय सांगाल आपण याबद्दल? देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांना 9 वर्ष सरकारला पूर्ण झालेले आहे। मग ह्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारने कशा पद्धतीने या देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी किंवा सर्वच क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने कामकाज केलेलं आहे याची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी म्हणून खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। विशेषतः वेगवेगळे उपक्रम या देशामध्ये त्यांनी राबवले। आज आपण सगळेजण पाहतो, जागतिक पातळीवर कोरोनासारख्या महारोगाने प्रचंड भीतीदायक वातावरण निर्माण केलं, त्यावेळेला या देशाने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा लस शोधली, औषधोपचार शोधला आणि या देशातल्या 135 कोटी जनतेला 2 वेळा मोफत डोस त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत देण्याचं काम खऱ्या अर्थाने जगातली सगळ्यात मोठं लसीकरण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालं। आपण म्हणतो स्त्रियांचा सन्मान ठेवला पाहिजे। या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, परंतु आपण जर पाहिलं तर साधारणपणे 11 कोटी कुटुंबं अशी होती की त्या कुटुंबाकडे शौचालयसुद्धा नव्हतं, त्या कुटुंबापर्यंत शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिलं आणि आज या देशामध्ये सगळ्या कुटुंबापर्यंत शौचालयाची योजना त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेली आहे। आज आपण पाहतो उज्ज्वला गॅससारखी योजना आहे, 9 कोटी कुटुंबाला त्या ठिकाणी मोफत गॅस कनेक्शन दिले। जल जीवन मिशन सारखी योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत हर घर नल, प्रत्येक कुटुंबापर्यंत नळाने पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी आपल्या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी योजनेला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। आयुष्यमान भारत योजना असू द्या, ज्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणजे किसान सन्मान योजना, PM किसान सन्मान योजना आहे, त्याच्यामध्ये जवळपास 11 कोटी आणि 30 लक्ष शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला आहे आणि त्याला प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपयाचं वार्षिक अनुदान त्या शेतकऱ्याला मिळतं। त्याच धर्तीवर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा राज्य पातळीवरती या योजनेचा त्या ठिकाणी अंमलबजावणी बजेटमध्ये घेतली आणि आज आपण जर पाहिलं तर त्या शेतकऱ्याला केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 अशा पद्धतीचे त्या ठिकाणी अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। अनेक उपक्रम आहेत, अनेक उपक्रमावर जर आपण पाहिलं 40 कोटी जनतेची बँकेतच खाती नव्हती,
जनधनसारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत 40 कोटी जनतेने त्या ठिकाणी बँकेत खातं त्या चालू केलेली आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या योजना आहेत, म्हणजे मातृत्व महिलांसाठी आणलेली योजना, त्यानंतर सर्वच पातळीवर मी नेहमी सांगत असतो की आपली संस्कृती, आपले विचार महिलांचे त्या ठिकाणी सन्मान ठेवण्याची आहे. म्हणजे आज ह्या जर योजना सगळ्या पाहिल्या तरी पण या देशात काम होत असलेल्या रस्त्यांचं, पुलांचं काम जे होतं आहे त्याचं सत्ताधारी तर कौतुक करतातच, ते कामच करतात, पण विरोधी पक्षातले सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख मंडळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचं कौतुक करताना आपण सगळेजण पाहतोय. म्हणजे या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये हा देश पुढे गेला पाहिजे, या भूमिकेतनं मोदी सरकार काम करते. 9 वर्ष झालं ते अखंडपणे अशा पद्धतीने काम करते. मी खरं तर हे सर्व त्यांच्या योजना, त्यांचं काम शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष कसा मोठ्या प्रमाणावर वाढेल, कशा पद्धतीने या पक्षाचा या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये विस्तार होईल, यासाठी सगळे प्रमुख मंडळींना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आपण माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि विद्यमान आता तुम्ही भाजपचे शिरूर हवेली जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे तुम्ही प्रचार प्रमुख आहात. तर नेमकं आता तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला कोणतं पद आता आमदारकी, खासदारकी असं काही कबूल केलं आहे की अनेक दावेदार तुमच्या BJPमध्ये पण तयार आहेत, तर कशी भूमिका आहे आपल्या पक्षाच्या? नाही, पक्षाने आज तर काय असं कोणाला काही सांगितलेलं नाही की तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ, तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देऊ. परंतु पक्षाचा कार्यकर्ता ह्या नात्याने पक्षाचे विचार, पक्षाची विकास कामं, पक्षाच्या भूमिकेतनं जे सरकारने त्या ठिकाणी कामं केली ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही येणाऱ्या काळात पार पाडू.